New chapter is cell cycle and cell division. Cell cycle and cell division. नवीन सेल ज्या तयार होतात त्या सेल डिव्हिजन शिवाय तयार होऊ शकत नाहीत. मग एकापासून 2 सेल बनतील, 2पासून 4 बनतील, 4पासून 8 बनतील. जे सेलचं मल्टिप्लिकेशन होत आहे ते सेल सायकल सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये होतं. So for formation of new cells from pre-existing one, that is cell division. पूर्वीच्या सेल मध्ये डिव्हिजन होऊन नवीन सेल्स तयार होतात, त्याला आपण सेल सायकल किंवा सेल डिव्हिजन म्हणतो. सेल डिव्हिजन 3 टाईपच्या आहेत. अमायटॉसिस, mitosis and meiosis. You know, prokaryotic organisms like bacteria, protista, and in some higher organisms, cell division takes place by amitosis, binary fission. Amitosis. Amitosis मानी मायटॉसिस. मायटॉसिस मध्ये एका सेल पासून 2 सेल तयार होतात, पण पॅरेंट सेल जशी असते तशाच 2 सेल तयार होतात, इक्वल तयार होतात. क्रोमोसोम नंबर कॉन्स्टंट असतो पॅरेंट सेल आणि डॉटर सेल मधला, म्हणून त्या डिव्हिजनला आपण म्हणतो मायटॉसिस, इक्वेशनल डिव्हिजन. आणि अमायटॉसिस मध्ये इक्वल डिव्हिजन आहे का? नाही. क्रोमोसोमचं डिस्ट्रीब्युशन इक्वल आहे का? नाही. आणि म्हणून आपण त्या डिव्हिजनला अमायटॉसिस असं म्हणतो. तर अमायटॉसिस कुणाकुणामध्ये होत आहे? मोनेरा किंगडम मध्ये, प्रोटिस्टा. आता अमिबा विचारात घेतला तर अमिबामध्ये मल्टिपल फिशन आहे. पॅरमॅसियम, त्यामध्ये जो मेगा न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये अमायटॉसिस डिव्हिजन होते. आपण इथं फोटल मेम्ब्रेन घेऊ. फोटल मेम्ब्रेन्स म्हणजे आपल्यामध्ये जे फोटल मेम्ब्रेन्स असतात, ॲम्निऑन, कोरिऑन, ॲम्निऑन, कोरिऑन, हे योक सॅक, अलेंटॉइस, हे जे फोटल मेम्ब्रेन्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अमायटॉसिस डिव्हिजन होत असते. सो अमायटॉसिस इज कॉमन इन मोनेरा, प्रोटिस्टा, इन अमीबा मल्टिपल बायनरी और मल्टिपल फिशन इज प्रेझेंट. पॅरमॅसियम मध्ये मेगा न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये अमायटॉसिस डिव्हिजन होते. आणि फोटल मेम्ब्रेन्स जे ह्यूमन मध्ये आहेत, ॲनिमल, हायर ॲनिमल्स मध्ये आहेत, त्यांच्यामध्ये पण अमायटॉसिस होते. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय याच्या? 1. नो डिफरन्सिएशन, नो डिस्ट्रीब्यूशन, इक्वल डिस्ट्रीब्यूशन.
ऑफ क्रोमोसोम्स. क्रोमोसोमचं डिस्ट्रीब्युशन काउंटिंग व्यवस्थित करून होतं अशातला भाग नाही. देर इज नो degeneration of nuclear membrane. Nuclear membrane remains intact. Nuclear membrane remains intact. जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस becomes dumbbell shaped and divide to produce two nuclei. न्यूक्लियस हळूहळू इलॉंगेट होतो, डंबेल शेप्ड होतो, मध्ये कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं, खाच तयार होते आणि दोन डॉटर न्यूक्लियाय वेगळ्या होतात. Nucleus elongates, undergo constriction, becomes dumbbell shaped, and finally divides to produce two daughter nuclei. दोन डॉटर न्यूक्लियाय त्यामध्ये तयार होतात. आणि त्याच्यानंतर आता इथं न्यूक्लियस आहे समजा, हा इलॉंगेट होणार, हा इलॉंगेट होणार, पुन्हा डंबेल शेप्ड होणार आणि कॉन्स्ट्रिक्शन होऊन पुन्हा कॉन्स्ट्रिक्शन होऊन शेवटी याच्यापासून काय बनतात, दोन डॉटर न्यूक्लियाय बनतात. सो न्यूक्लियस अंडरगो इलॉंगेशन, constriction to produce dumbbell shaped structure and finally divides to produce two daughter nuclei. त्याच्यानंतर या सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन जे आहे, असं कॉन्स्ट्रिक्शन सेल मध्ये अशी खाच होते, कॉन्स्ट्रिक्शन होतंय आणि या कॉन्स्ट्रिक्शनच्या मदतीने किंवा हळूहळू कॉन्स्ट्रिक्शन हे खाच करो आत वाढत 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 राहील सेंट्रिपिटल मॅनरनं आणि शेवटी जॉईन होऊन दोन डॉटर सेल्स तयार होतात. अशा प्रकारे अमायटॉसिस प्रोसेसमध्ये इथं क्लिअर कट डिस्टिंक्शन दिसत नाही, न्यूक्लियर ह्याचं क्रोमोसोमचं डिफरन्सिएशन वेगळं दिसत नाही. एका सेलचं कन्वर्जन दोन डॉटर सेल्स मध्ये होतं आणि दोन डॉटर सेल्स इथं ज्या तयार होतात त्या अमायटॉटिक डिव्हिजननं तयार होतात. म्हणजे इथं जेनेटिक डिस्ट्रीब्युशन, जेनेटिक मटेरियलचं डिस्ट्रीब्युशन इक्वल होत नाही, स्पिंडल बॉडी तयार होत नाही, स्पिंडल बॉडी तयार होत नाही. न्यूक्लियस इलॉंगेट होतो, मध्ये कॉन्स्ट्रिक्शन खाच तयार होते, डंबेल शेप्ड होतो, दोन डॉटर न्यूक्लियाय शेवटी तयार होतात आणि सायटोप्लाझम डिवाइड होऊन शेवटी दोन डॉटर सेल्स तयार होतात. दोन डॉटर सेल्स इथं तयार होतात अमायटॉसिस या डिव्हिजननं.